महात्मा फुले मार्केटमध्ये सील करण्यात आलेल्या मसाला गिरण्या पुन्हा बेकायदेशीरपणे सुरू झाल्याने परिसरात प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे। याबाबत आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित अधिकारी, गाळेधारक आणि रहिवासी यांची संयुक्त बैठक झाली। यावेळी गिरण्यांवरती कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भाजपच्या खोपट कार्यालयातील आयोजित जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रमात ही बैठक आयोजित करण्यात आली। महात्मा फुले मार्केटमध्ये सुमारे 500 गाळेधारक असून येथे भाजी विक्रीचा व्यवसाय होतो। मात्र येथे विनापरवाना मसाला गिरण्या सुरू असल्याने ध्वनी प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे। गाळेधारक आणि रहिवाशांच्या तक्रारी आणि आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर या गिरण्या सील करण्यात आल्या। मात्र 15 दिवसानंतर पुन्हा त्या बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आल्यात। अखेरीस आज खोपट येथील कार्यालयामध्ये संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते। यावेळी केळकर यांनी अतिरिक्त आयुक्तांशी देखील फोनवरती चर्चा केली। त्यानुसार या गिरण्यांवरती कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। कारवाई न झाल्यास रहिवासी आणि गाळेधारक महापालिकेसमोर धरणं करतील। कारवाई न झाल्यास रहिवासी आणि गाळेधारक महापालिकेसमोर धरणे आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिलाय। 4 वर्षापूर्वी झाड पडून एका तरुण वकिलाचा मृत्यू झाला होता। त्याच्या पत्नीला महापालिकेत हंगामी स्वरूपाची नोकरी देण्यात आली। त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे अशी केळकर यांनी मागणी विधिमंडळात त्यांना कायमस्वरूपी घेण्यात यावं यासाठी केळकर यांनी विधिमंडळातही मुद्दा उपस्थित केला होता। अखेरीस या प्रकरणी राज्य शासनाने पालिका स्तरावरती निर्णय घेण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत। त्यानुसार येत्या महासभेमध्ये भाजपा नगरसेवक कायमस्वरूपी नोकरीबाबतचा प्रस्ताव मांडतील अशी माहिती केळकर यांनी दिली आहे। आज सर्वात 2 महत्त्वाचे विषय आले। एक महात्मा फुले मार्केट जे आहे ते खूप जुनं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 500च्या वर गाळेधारक आहेत। भाजीपाला विक्री करणं हा मुख्यतः त्या लोकांचा व्यवसाय। या ठिकाणी बेकायदेशीरपणे राजरोस मसाल्याची चक्क्या सुरू केल्या की ज्याचा आवाज जो आहे तो आजूबाजूच्या रहिवाशांना देखील एवढा आवाज यायला लागला कर्कश। त्यांनी तक्रारी केल्या, मार्केटमधल्या लोकांनी तक्रारी केल्या आणि ते मार्केटचे मेंबर नसून देखील त्यांनी दादागिरीने त्या ठिकाणी आपलं बस्तांड बांधलं होतं। आता ह्या ज्या मशीनवर चालणाऱ्या मसाल्याच्या गिरण्या आहेत या बेकायदेशीरपणे आहेत। ध्वनी प्रदूषण सर्वच प्रकारचे ते कुठलेही परवाना नसलेले आहेत। त्याला बंद करायला म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आम्ही बंद केली होती, 15 दिवस सील केलं, पुन्हा ते उघडलं। कोणाचे इशारे असतात, कोणाचे दबाव असतो, अधिकारी पण काही पुढे जात नाहीत आणि याच्यामध्ये आमचे हे सामान्य जे व्यवसाय करणारे जे भाजीपाला विक्रेते आहेत हे त्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रासाने म्हणजे त्यांनी शेवटी निर्णय केला होता की आम्ही ताबडतोब आता हे मार्केटच बंद करतो आणि धरणं धरून बसतो। आता खरं म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे की अधिकाऱ्याला याच्याकरताच तर पगार दिला जातो ना की जे बेकायदेशीर आहे, जे अनधिकृत आहे, जे गैर आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे की लोकांनी कशाला त्यांना तक्रारी करायला पाहिजे। आणि त्याच्यामुळे आजच्या आज मी या विषयाचा सोक्षमोक्षच करण्याचं ठरवलं होतं। इकडे मी अधिकारी आले, त्या संबंधित खात्याचे अधिकारी आले, वरिष्ठ आपल्या ॲडिशनल कमिशनरशी मी बोललो आणि आज किंवा उद्या त्या ठिकाणी पथक जाऊन ते कायमचं सील करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। आणि जर नाही झालं तर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणचे सगळे मार्केटवासी जे आहेत ते त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करत, धरणं आंदोलन करत तिथे बसल्याशिवाय राहणार नाहीत। कारण का हा आरोग्याचा पण विषय आहे, प्रदूषणाचा पण विषय आहे, बेकायदेशीर आहे, रहिवाशांचा मुख्यतः हा विषय आहे आणि त्यामुळे ती कारवाई होईल असं मला वाटतं। नाही झाली तर आंदोलनाचं हत्यार जे आहे ते त्या ठिकाणी आम्हाला घ्यायला लागेल। त्याच्यानंतर